हाय फ्रेंड्स, आज आम्ही आलेलो आहोत खडकवासला धरण, पुण्यातील खडकवासला धरणाला। खडकवासला धरण हे पुण्यातील खूप मोठे धरण आहे। याच धरणावरून पुण्यातील लोकांना पिण्यासाठी पाणी पुरवले जाते। घरात खूप गरमी होत होती, त्यामुळे म्हटलं चला थोडंसं जाऊया भटकायला थंड हवेच्या ठिकाणी, म्हणून आलो आम्ही खडकवासल्याला। इथं आल्यावर खूप छान अशी गारगार हवा लागत होती आणि खूप छान वाटत होतं। हे बघा समोर किती छान असं दृश्य दिसत आहे। आणि शनिवार रविवारच्या दिवशी खडकवासला धरणाला खूप गर्दी असते आणि इथे खूप गर्दी होती। आज रविवारचा दिवस होता, त्याच्यामुळे सगळीकडे खूप गर्दी झालेली होती आणि इथे खूप छान थंड हवा लागत होती। त्यामुळे परी आणि अंश खूप उड्या मारत होते, त्यांना खूप छान वाटत होतं, कारण घरातल्या गरमीला ते पण कंटाळून गेले होते। खडकवासल्याला आल्यानंतर फ्रेंड्स, तुम्ही कांदा भजी खायला विसरू नका। इथे कांदा भजी, पालक भजी, वडापाव, पॅटीस मिळतं आणि कांदा भजीची चव इथली अप्रतिम अशी आहे। त्याचबरोबर स्वीट कॉर्न देखील मिळतं। स्वीट कॉर्न पण इथलं खायला छान आहे, तुम्ही आल्यावर अवश्य एकदा खाऊन टेस्ट करून बघा। आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उसाचा रस पण मिळतो। त्याचबरोबर महत्त्वाचं, इथं 12 महिने कधीही तुम्ही खडकवासल्याला गेलात ना, तर महत्त्वाची गोष्ट कैरीची भेळ 12 महिने भेटते। हिरवी आपल्याला सीझनमध्येच कैरी खायला भेटते। खडकवासल्याला असं नाही, कधीही जा तिथं कैरीची भेळ भेटते। चव देखील अप्रतिम अशी आहे तिथली, तुम्ही एकदा अवश्य ट्राय करा। आणि ही गर्दी तुम्हाला दिसत असेल, त्याला रविवार असल्यामुळे खूप सगळीकडे गर्दी आहे। परी आणि तिचे पप्पा पुढे पुढे चाललेले आहेत, बसण्यासाठी जागा बघतायत की आता कुठे बसले पाहिजे, कारण सगळीकडेच खूप गर्दी होती। त्याचबरोबर इथं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथला तंदूर चहा खूप प्रसिद्ध आहे। तुम्ही अवश्य एकदा तिथे गेल्यावर तंदूर चहा पिऊन बघा, त्याची चव मात्र आपल्या चहापेक्षा खूपच न्यारी आहे, खूपच अशी छान आहे। त्याचबरोबर इथं उंटाची सवारी पण करायला भेटते। उंटाची सवारीचा रेट आहे 100 रुपये पर पर्सन, म्हणजे एका माणसाला बसायचं असेल तर 100 रुपये पे करायला लागतात। त्याचबरोबर ओरिजिनल असा रस पण इथे प्यायला भेटतो, थंड